परभणी जिल्ह्यामधल्या येलदरी पुलाचा तुम्हाला 8वा अजूबा दाखवला आम्ही. आता परभणी जिल्ह्यातला 9वा अजूबा तुम्हाला दाखवतो. गोदावरी नदीच्या पुलावरती आहे मी. हा पालम तालुक्यामधला धानोरा काळे म्हणून गाव आहे. त्या बाजूला ही नदी वाहतीये. एकदम विहंग दृश्य, मनाला तुम्हाला प्रसन्न करणारं दृश्य. परंतु एकीकडे जर बघितलं तर मनाला विचलित करणारं हे दृश्य तुम्हाला दिसेल. हे आहे या नदीवर बनलेलं पूल. कित्येकशे करोड रुपये टाकून बनलेलं पूल. मागच्या 5 वर्षापासून याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि 2 वर्षापासून कन्स्ट्रक्शन बंद आहे. अर्ध म्हणजे याला ना बूड आहे ना याला शेंड आहे. याचं कारण मी गावकऱ्यांना विचारलं तर ते म्हटले की जेव्हा हे बांधकाम चालू झालं त्या बांधकाम करणाऱ्यांनी, इंजिनियरनी आणि सरकारने तिथं असणारी स्मशानभूमी, जी दोन्ही धर्माची स्मशानभूमी आहे, हिंदू धर्माची मुस्लिम धर्माची, त्याला कन्सिडर केलं नाही आणि त्यांनी पूल बांधला. आता त्या पुलाचा पलीकडे जर टोक काढायचा तर ते स्मशानभूमीच्या वरनं काढावं लागेल. म्हणजे ही परिस्थिती आहे. एखाद्या पुलाची व्हॅलिडिटी किती असते? 100 वर्ष असते, जास्तीत जास्त 100 वर्ष. त्याच्यामध्ये हे 5 वर्ष यांनी वाया घातले. म्हणजे हे 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन जर केलं आणि इथून पुढे कधी बनेल त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्या पैशाचा चुरडा आहे. हे रोज रासपणे होतं परभणी जिल्ह्यामध्ये. यांना बोलायला कोणी तयार नाही. आम्ही बोललो का आमचं तोंड दिसतं, परंतु तुम्हाला जाब विचारत राहणार. परभणी जिल्ह्यासोबत ज्या पद्धतीने तुम्ही छळता इथल्या लोकांना, हे जिल्हा कदापि सहन करणार नाही. आणि याचा जाब तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर जाऊ द्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमच्या घरापर्यंत येऊन जनता विचारेल. कारण तुम्ही लुबाडलंय, तुम्ही बुडवलंय, तुम्ही वाट लावली आहे परभणी जिल्ह्याची, परंतु अकाउंटेबिलिटी तुम्ही घेतली नाही. आणि ही सरकारची अकाउंटेबिलिटी आहे. आता खेड्यापाड्यातला व्यक्ती जर आजारी पडला, पैसे नसतात त्यांच्याजवळ, ते 2 रुपयाचा बिस्किटचा पुडा पार्लेजी जरी घेऊन गेला दवाखान्यामध्ये पाण्यात बुडून खाण्यासाठी, त्या बिस्किटच्या पुड्यावरती तुम्ही टॅक्स लावता आणि त्या टॅक्सच्या पैशातून असा जर तुम्ही चुरडा करत असाल तर याला जबाबदार तुम्हाला धरावं लागणार. याचा अर्थ काय? तर तुम्हाला कामाला ठेवलेलं आहे, तुम्ही याचे मालक नाहीयेत. तुम्हाला हे काम करण्यासाठी बकायदा पगार दिली जाते. भले त्या पगारापेक्षा आज तुमची संपत्ती जास्त झाली असेल, याचा अर्थ तुम्ही याचे मालक नाहीयेत. आणि तुम्हाला जर हे कळत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधीही लक्षात राहू द्या, पॉवर ऑफ द पीपल इज मोर दॅन पीपल इन द पॉवर. आणि हे तुम्हाला जर कळत नसेल तर जनता तुम्हाला कळून देईल.